हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काही मी तुम्हाला माझं रुटीन दाखवणार नाही आहे. आज काही मी तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही आहे किंवा मग यांचं दोघीचं होमवर्क किंवा मग काय असेल तेही दाखवणार नाही. आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुमच्या आणि माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे आपल्याला जे म्हणतो ना आपण आपल्याला नटण्यासाठी तो खूप तिचा उपयोग होतो अशा गोष्टीचा. आणि ती म्हणजे कुठलीही अशी लेडीज नसेल जिला ती आवडत नाही. आणि त्या म्हणजे इयरिंग्स. बरोबर ओळखलं. तर इयरिंग्सच्या माझ्या काही फेवरेट अशा इयरिंग्स आहेत माझ्या. मी त्या तुम्हाला दाखवणार आहे. त्यातल्या काही मी घातल्यात, काही नाही घातल्यात अशा आहे. पण माझ्या फेवरेट आहे अशाच मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण पर्सनली मला खूप आवडतात इयरिंग्स पण मग या जसं स्वर आणि हिरू ह्या दोघी माझ्या आयुष्यात आल्या, इयरिंग्स आणि माझं नातं थोडं थोडं तुटत चाललं आहे असं वाटायला लागलं आहे मला. नाही तर माझ्याकडे खूप सारे इयरिंग्स होतात लग्नाआधी. लग्नानंतरही आहेत. जरी मी घालत नसेल तरी माझ्याकडे इयरिंग्स आहे. म्हणजे मी खरेदी करते इयरिंगच्या. स्वस्तात मस्त करते पण करते मात्र जरूर. तर त्यातल्याच काही सिलेक्टिव्ह अशा मला ज्या आवडतात त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. 10 असतील फार त्या मी तुम्हाला. तर त्यात तुम्हाला कशा वाटल्या त्या मला नक्की सांगा, ठीक आहे. तर इयरिंग्स नंबर 1 खूप छान आहे, खूप आवडल्या मला पण, म्हणून घेतल्या होत्या. माझ्या छोट्या बहिणीचं लग्न होतं, तिच्या लग्नासाठी घेतल्या होत्या मी. प्रेग्नेंट होते, माझ्या ड्रेसवर मॅचिंग घेतल्या होत्या मी. खूप छान आहे. एकदा घातल्या वाटतं मी त्या. खूप सुंदर वाटतं, खूप आवडतात मला. ह्या एक आहेत. सेम पॅटर्नमध्ये आणखीन एक पण आहे. त्याच्यामध्येच आहे ही एक आहे. ह्या पण खूप आवडतात मला. ह्याही फार जुन्या आहे. मी ना एक नेटची साडी घेतली होती पिंक कलरची, त्याच्यावर शोभतील म्हणून मी ह्या घेतल्या होत्या. थोड्या जुन्या झाल्या पण तरी आवडतात मला. आहे त्याला ना क्रिस्टलचे मणी जसं म्हणतो ना आपण. आणि शिवाय त्या ना हँडमेड आहे. ह्या इयरिंग्स हँडमेड आहेत. खूप सुंदर आहे. स्वरावटी वाटतं. ह्या पण घातल्या मी बऱ्याचदा घातल्या. त्या दोघींना झोपवलं आहे मी. मग हा जो मला सेटअप दिसतोय हा मी केला. आणि त्यानंतर मी म्हटलं रोज काय दाखवायचं तुम्हाला. ते कामं ते प्रत्येक आहेत, जी गृहिणी आहे तिला काही ते कामं सुटणारे नाही आहेत. पण त्याच्यातनं एक काहीतरी वेळ काढून आपल्या स्वतःसाठी काहीतरी वेळ असं पाहिजे. तेव्हा आपण काही पण कुठे जायचं असेल किंवा प्रत्येक एक गृहिणीचा असतो छंद असतो एक, की आपण काय गोष्टी करायला पाहिजे काय नाही. त्यातच मग माझाही असा एक छंद आहे. माझा खूप दिवसांची आवड होती की मी व्हिडिओज काढावे असं तसं. त्यासाठी मग खूप चालू होतं, वर्षभरापासून चालू होतं मला व्हिडिओ काढाय. शेवटी सुरुवात मी केली यावर्षी. तर पण मला सपोर्ट करत चालेल. आपण विषय भरकटतोय, सॉरी. कम टू द पॉईंट. ठीक आहे. 2 इयरिंग झाले. त्यानंतर इयरिंग्स पण छान. याचा कलर खूप अट्रॅक्टिव्ह आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे वाटतं. घातल्या ती आपण मी. साडी आहे माझ्याकडे या कलरची. तर त्या साडीवर मग घातल्या होत्या मी. ते असं होतं ना नेमकं सुंदर वाटतं. छान आहे, मला खूप आवडतात त्या इयरिंग्स. त्याच्यानंतर या मोती आणि असं त्या पण खूप छान आहे, खूप सुंदरही वाटतात. खाली मोती आहेत ना त्याला. आणि मोत्याची असेल काही ज्वेलरी बँगल्स असू देत मग किंवा मग गळ्यातलं असू दे, नेकलेस असू दे, काहीही असू दे, मोती जिथे असेल ती ज्वेलरी खूप सुंदर वाटते, खूप छान वाटतं. साडीवर असो, ड्रेसवर, सगळीकडे प्रचंड सुंदर दिसतात, छान वाटतात. खूप वेळा घातले ह्या पण मी खूपदा घातले. ह्याही मला खूप आवडतात. त्याच्यानंतर ऑक्साईडच्या आहे 2-3 ऑक्साईडचे घालते मी. ऑक्साईडचं कसं कलरची काही सीमा राहत नाही त्याला. ऑक्साईड कुठेही, जसं बटाटा कसा भाजीत कुठल्याही भाजीत ॲडजस्ट होतो तसं मला असं वाटतं ऑक्साईड होतं बऱ्यापैकी, कशावर ॲडजस्ट होऊन जातं. तर जिथे गोल्डन असेल अशा ठिकाणी आपण जरा अवॉइड करतो ऑक्साईड, पण चांगलं वाटतं. मला आवडतं ऑक्साईडचे. हे बघा सुंदर वाटतात खूप. आणि
मग तुम्ही सांगा कुठली इयरिंग, प्रत्येक इयरिंग्स मी तुम्हाला अशी लावून, मला जर कुठली सूट होत नसेल तर मला सांगा, म्हणजे ती मी ह्याच्यातनं मी त्यांना बॉक्सच्या बाहेर काढून टाकेल, त्यांना जागा ठेवणार नाही मी यामध्ये. नक्की सांगा मला. अगेन ऑक्साईड छान दिसतात, पण या ज्या इयरिंग्स आहेत ना या छान दिसतात, म्हणजे घरातच घालून बघितल्या, बाहेर कुठेही घालण्याचा योग आलेला नाही. तर बघूया काही योग येतोय का या इयरिंग्स घालण्याच्या. त्याच्यावरचं ना काम खूप सुंदर आहे, थोडे हेवी वेट आहे, अजून मी घातल्याच नाही आहे त्या कधीच. बघूया, घेतला होता खूप हौशीने, बघू आता. कारण हे असं घातलं का स्वरा काय करते, माझे इयरिंग्स असं ओढून धरते ती, मग एवढं त्यात वजनही आहे याला. हां, म्हणून मग मी शक्य हे करते. हे छोटे आहेत ना, ते तिला चान्स मिळत नाही ओढण्याचा, मग त्यामुळे मी शक्यतो हेच ठेवते. जेव्हा शक्य झालं तेव्हा बघते, मग घालायचा प्रयत्न करते. या पण आवडतात मला, खूप आवडतात. ऑक्साईड 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 अगेन ऑक्साईड. दिसत आहेत का व्यवस्थित? नाही दिसत वाटतं. ठीक आहे, असे बघा. ह्या पण घेतल्या आहेत मी, पण योग आलेला नाही. बघूया मिळतोय का एखादा दिवस घालण्यासाठी. स्वरा मोठी झाल्यानंतर, मी म्हातारी झाल्यानंतर घालते. सुंदर आहेत पण मला आवडतात, घालेल नक्की घालेल पटकन. ह्या आहेत ना खूप मोठ्या आहेत, पण मला आवडतात, छान दिसतात. नाही ना, घातले आहे मी, स्वरा व्हायच्या आधी घातले, 1-2 वेळाच घातले, 1-2 वेळा नाही घातले, सॉरी, एकदाच घातलाय. पण छान म्हणजे मला आवडतात असं मला वाटतं. तुम्ही सांगा, चांगला दिसत आहेत की नाही. त्या खूप लांब आहेत ना, मग त्यामुळे शक्यतो घालणं होत नाही. ठीक आहे, नंतर ना या आहेत, या पण मला आवडतात. डोली असते ना, डोली पॅटर्नचं वाटतं हे, म्हणजे याच आकाराची डोलीचा शेप डोली असते ना, छान आहे. ह्या माझ्या लग्नाच्या आधीच्या, मलाच आठवत नाही या, म्हणजे मी घेतलं की का म्हणजे माझ्या याच्यात आहे, पण मग ते छान आहे, मला आठवत नाही मी या कुठून घेतल्या होत्या काय. त्यांना आवडतात, मग ठेवल्यात मी खूप जपून, लग्न आधीपासून असं वाटतं मला, लग्न आधीपासूनचं आठवत नाही पण मला. कुठे गेले? हां, ह्या पण आवडतात मला. मी हे असे लाईट वेट, हे खूप आहे, सुंदर पण वाटतात, लाईट वेट पण वाटतात, आणि खूप अशा भरगच्च नाही वाटत. म्हणजे मी ना अशा पॅटर्नचे इयरिंग्स वापरायचे लग्नाआधी, पण मग आता शक्यतो ना ते थोडं लांबणीवर जायला लागले आता. छान आहे, पण आवडतात मला ह्या पण, ह्या पण सुंदर आहे. या ज्या इयरिंग्स आहेत ना, ह्या पण मला आवडतात. विरूच्या पप्पांनी ना लग्नानंतर फर्स्ट टाईम, म्हणजे त्यांनी मला असे ड्रेसेस वगैरे आणले मला न सांगता, पण असं ज्वेलरीपैकी मला काहीच त्यांनी आणलेलं नाही, पण या इयरिंग्स त्यांनी मला न सांगता आणल्या होत्या. ते कुठल्या तरी गेले होते कुठेतरी बाहेर, तेव्हा येतावेळी मला आणल्या होत्या. ते छान पण वाटतं, खूप घातलं आहे मी या. खूप, माझ्याकडे ड्रेस होता एक असं, म्हणजे सेम कॉम्बिनेशन होतं, गोल्डन होतं आणि त्याच्यावर असं नेव्ही ब्ल्यू, म्हणजे नेव्ही ब्ल्यू ड्रेस होता आणि त्याच्यावर गोल्डन वर्क होतं, असं खूप सुंदर ड्रेस होता. तर त्याच्यावर मी जेव्हा कधी तो ड्रेस घालायचे ना, मी याच इयरिंग्स घालायची, तर त्या पण एक आवडतात आणि त्यामुळं जपून ठेवलं मी. बऱ्याच अशा गोष्टी का त्या आता घालण्याचं, म्हणजे घालत नाही मी त्या, पण मग त्या एक आठवण म्हणून मी ठेवते. माझ्याकडे बघाल ना, तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत जुन्या वगैरे का, त्या मी ठेवते जपून मी. मग असं करत करत सगळंच साचत जातं माझ्याकडे आणि मलाच पसारा होतो. परत एकदा ऑक्साईड, पण या मला खूप आवडतात, खूप. कदाचित या इयरिंग्स मला बोर झाल्या असतील, या मी खूपदा घातल्यात. माझे खूप सारे फोटो वगैरे जरी असतील ना, तर याच इयरिंग्सवर काढलेले असतील. म्हणजे काय व्हायचं, या दोघींमुळे ना मला शक्यतो हे पटकन, म्हणजे कसं असं ओपन करा, पटकन हे करा. जुनी फॅशन आहे ही पण मग ही म्हणतात ना, तिचं कधी हे होणार नाही,
थांबणार नाही आहे. ही जी गोष्ट आहे ना कधीच नाही. आजही ती घातल्या इयरिंग्स की तितक्याच ट्रेंडी वाटतात या. म्हणजे त्यामध्ये शेप्स असतील वेगवेगळे, पण हा वेगळाच शेप आहे. पण मग अशा पॅटर्नचे जे इयरिंग्स आहेत ना, म्हणजे त्याला हे नाही आहे, सीमा नाही आहे वेळेची, काही आता आउट ऑफ ट्रेंड झाले असं काही नाही आहे. एनी याच्यात तो ट्रेंडी वाटेल, कधीही घाला तुम्ही, तो असं वाटेल लेटेस्ट फॅशन आहे असं वाटेल, असं मला वाटतं. हां, त्याच्यानंतर ह्या इयरिंग्स, या पण ऑफसाईड आहे, आवडतात. पण ह्या खूप हलक्या फुलक्या आहे, खूप सुंदर आहे. सुंदर म्हणजे खूप छान वाटतात घातल्यानंतर. त्याचं ना मला ते आवडलं, असं हार्ट शेप आहे, त्याला खाली असे लटकन लावलेले आहेत. आणि हार्डली 10 रुपयाचे इयरिंग्स होते. हां, काय मिळतं 10 रुपये, पण तरीसुद्धा मी त्या, असं नाही आहे की महागडी वस्तू असेल मगच मी ती जपून ठेवायला. हां, 10 रुपयाचे इयरिंग्स आहे आणि कमी से कमी ह्या इयरिंग्सला झाले असेल 3 ते 4 वर्ष इझिली झाले असेल या इयरिंग्सला. म्हणजे जी गोष्ट मला आवडते ना ती मी तेवढीच जपून ठेवते. खूप छान आहे, घालते मी, अजूनही घालते. आत्ताच गेल्या महिन्यात घातली होती असं वाटतं. गेल्या महिन्यात कशाला, 15 ऑगस्टचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ना, त्यामध्ये कदाचित मी ह्याच घातल्या. खूप आवडतात मला त्या, आहेत. ह्या पण छान आहेत, ह्या पण छान आहेत, ह्या पण मला आवडतात. छान म्हणजे रिंग हे घातल्या आहेत मी, कमी आहेत, लाईट वेटच आहेत, सुंदर आहे. ह्या पण आवडतात मला. बघायला गेलं तर अजून खूप आहे, तासभराचा व्हिडिओ होईल आहे यामध्ये. आता यातली कोणती मला आवडते, इयरिंग्स आहेत, मोत्याच्या पण, ह्या पण आवडतात मला. 1 मिनटं, ह्या पण आवडतात मला, मी दाखवते. ज्या मला आवडतात मी त्याच दाखवेन, कुठल्याही असे दाखवणार नाही. मी घेऊन बऱ्याचशा आलेली मोती, छान वाटतात मोती. तर नाशिकचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला माहितीच असेल, कालिकेची जत्रा असते. तर कालिकेच्या जत्रेत गेले होते आम्ही, तेव्हा मी घेऊन येईल. आमच्या लग्नानंतरची पहिलीच कालिकेची जत्रा होती ना, तेव्हा मी घेतले होते. खूप छान वाटतात हे पण, खूप आवडतात मला. हे सिम्पल आहेत तर खूप क्यूट आहे, सुंदर आहे. की अजून कुठल्या स्टडमध्ये ना असं लागेल. हे पण छान आहे, हे पण घालते मी. I have one more earrings which is my favorite. छान ना, आवडतात मला. कलर खूप ॲक्टिव्ह आहे, आवडतात. छोट्याशा छान आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं माझं इयरिंग्स कलेक्शन मला नक्की सांगा. हां, त्यापैकी मला कुठल्या सूट होतात त्या देखील मला तुम्ही सांगा, की ही माझ्यावर चांगली सूट करत होती. आणि अशाच पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू आपण नवीन पुढच्या व्हिडिओ.